नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी सागर जोशी. आज लोकसभेच्या एकूण 11 जागांसाठी मतदान पार पडत आहे आणि अजित पवार आता काटेवाडीतल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी रवाना झाले. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि आई आशाताई पवार हे मतदानासाठी आता निघाले. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये अटीतडीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. अजित पवार आपल्या पत्नी त्याचबरोबर आईसोबत आता बारामतीमधून काटेवाडीकडे रवाना झालेले आहेत. काटेवाडीमध्ये त्यांचं मतदान असणार आहे आणि ठीक 7 वाजता काटेवाडीमध्ये पोहोचल्यानंतर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची पूजा केली जाईल आणि त्यानंतर काटेवाडीमध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे. तर अजित पवार काटेवाडीतल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेले आहे आणि दुसरीकडे आपण दृश्य बघतोय उदयनराजे भोसले यांचे. तर सातारामध्ये आपण पाहतोय की उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा जोरदार सामना पाहायला मिळतोय आणि मतदानाला रवाना होताना उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील देवांची पूजा आणि दर्शन देखील उदयनराजे भोसले घेत आहेत. तर ही दोनही दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे अजित पवार आता काटेवाडीसाठी रवाना झालेत, तर दुसरीकडे उदयनराजे भोसले हे देखील मतदानासाठी रवाना होत आहेत. अजित पवार, सुनेत्रा पवार मतदानासाठी रवाना झाले. दुसरीकडचे दृश्य उदयनराजे भोसले यांचे. उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. तर आज